सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही चाललो आहोत होऊ दे धिंगाणाच्या सेटवर. सो वी आर सो हॅपी. आता मी निघतो आहे, मला लेट झाला आहे. मी डायरेक्ट तिकडे जाऊनच भेटते, म्हणजे मला माहीत नाही तिथे आता मला शूट करायला मिळेल की नाही. मोस्टली नाही मिळणार. सो मी तिकडचं काही जास्त नाही दाखवू शकणार. इफ मी काही असे ग्लिम्स वगैरे घेतले तर मी ते व्हिडिओमध्ये ॲड करेन. सो चला, लेट झाला आहे, मी निघते. बाय. आणि हां, मी तुम्हाला बोललेली की पहिल्या क्लिपमध्ये की मी ग्लिम्स टाकेन, बट ग्लिम्स टाकलं तर कॉपीराईट येऊ शकतं. सो म्हणून मी ग्लिम्स नाही टाकत आहे. कारण आता ते शो त्या लोकांचं जेव्हा पोस्ट होणार आहे, ते जेव्हा तो एपिसोड येणार आहे तेव्हा त्याच्या आधी मी टाकते. आणि आता माहीत नाही मला स्टार प्रवाहाचं काय असेल वगैरे, तर सो रिस्क नाही घेते मी. बट नॉर्मली असं हे करते. तुम्हाला इफ बघायचं असेल तर माझ्या इन्स्टाची स्टोरीज बघा. सो इन्स्टा अकाउंट मी खाली टाकेन डिस्क्रिप्शनमध्ये. सो म्हणून मग मी ते जास्त आता हे नाही ठेवलं आहे की काय आता कुठे कुठले राऊंड झाले, काय झालं ते. बिकॉज का रिस्क घेऊन तुम्ही स्टोरीज बघा. सो हे गाईज, आता आज ते जे मी तुम्हाला दाखवलं होऊ दे धिंगाणामध्ये आम्ही लोक गेलेलो ते शूट वगैरे बघायला. वगैरे का बोलते मी, ते शूट बघायला. तर तिकडे मी मुद्दामून ग्लिम्स नाही टाकलं बिकॉज कॉपीराईट येणार म्हणून. सो हां, ते मी सगळं सांगितलं तुम्हाला लास्ट क्लिपमध्ये. सो तो होता 5 नोव्हेंबर आणि आज आहे 7 नोव्हेंबर. मी कालचा दिवस काहीच शूट नाही केलं आहे. आणि आज आहे स्वराजचा बर्थडे. सो आम्ही जातो आहे स्वराजच्या बर्थडेला. सो तुम्हाला दाखवतो तिकडे आम्ही काय काय मजा करतो आहे, कसा होतो आहे स्वराजचा बर्थडे. सो भेटूया स्वराजकडे. बाय. सो गाईज, आता मी पोचलो आहे. सगळ्यात आधी आम्हीच पोचलो आहे. सध्या तुम्हाला मी डेकोरेशन दाखवते. हे बघा, 9:40 स्वराज. हे बघा, डेकोरेशन तर सगळं झालेलं आहे. आणि हे बघा, इथे दीदी बसली आहे, ते आजोबा आहेत किचनमध्ये. सबटायटल नाही, तो कट आलाच नाही, कट झालं एवढंच दिसत आजोबा. आता मी पकडताना असा पकडला वरती, माझा चेहरा दिसत होता. कोइन्सिडन्सली मी थीमला मॅच करते. दॅट्स द गुड थिंग. मी तुम्हाला माझा OOTD दाखवते. थांबा, लाईट कुठला चाललाय? वरून आहे लाईट. थांबा, लाईट लावूया आपण. आता सगळीकडे लाईट झाला. नाव आय विल शो यू माय OOTD. सो हे फ्रॉक घातलेलं आहे. त्याच्यात खूप जास्त अशी हे वाटते, बट दॅट्स ओके, कारण हा दीदीचा फ्रॉक आहे आणि हा सारखा फुगतोय, असं होतोय, हवा भरते त्याच्यामध्ये. मग तो फ्रॉक सारखा असा होतोय. आता बघूया. आता काका आल्यावर मेन तुम्हाला लोकांना सगळं फनी कंटेंट तेव्हाच मिळेल. बिकॉज काकाकडे एवढं माहिती, मिनटाला जोक मारतो ना तो. एवढे विचारूच नका, एवढे जोक मारतो तो. थांबा, स्वराजला पण बोलतो. आजोबा स्वराज, कोणतरी बाबू आला. कोण आहे? मी बोलली ना, आमच्या काका आजोबांकडे आजोबा तुम्ही बेबी सेटिंगच चालू करा. आजोबा तुम्ही बेबी सेटिंग चालू करा. त्या दिवशी आजोबा स्वराजला आणायला गेलेले ट्युशनला. आणि त्या स्वराज बरोबर असून त्याचे 4 मित्र. आणि त्यात हे बाबा गाडीमधून अजून कोणाला तरी लहान बाळाला पण घेऊन गेलेले. तर कोण होते माहीत नाही मला, मम्मा बोलत होती. एवढं म्हणजे आजोबांना लहानपणा, म्हणजे मी जेव्हा लहान होती जेव्हापासून मी बघितलं आहे. एक मिनटं थांबा. हां, सो मी म्हणत होती की ते स्वराजला आणायला गेलेले, त्यात बाबा गाडीत एक बाळ होतं. एवढे सगळे मुलं आजोबा एकटे घेऊन चाललेले. मग म्हणून आम्ही त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही बेबी सिटिंग ओपन करा. बघते मी जेव्हा पण येते ना आजोबांकडे, आजी आजोबांकडे, आजी आणि काका आजोबांकडे, तेव्हा ह्यांच्याकडे कोणाकोणतरी लहान बाळ असतं. आता बघते मी आता त्या बाबू बरोबर खेळते, मला खूप टेन्स होतं आहे असं खेळायचं. सो मी तुम्हाला भेटते स्वराज आल्यावर. बाय.
स्वराज स्माईल. हे बघा इथे सगळे आलेले आहेत. हा मल्हार, ही वेदांत, काका, आजोबा, काका, आजी, सगळे आहेत इथे. अजून एक काका, मम्मा, पप्पा, दीदी आणि हा स्वराज बर्थडे बॉय. बर्थडे 9 years. इट्स अ 9th बर्थडे. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आणि फोन पडला. आणि कसं वाटतंय? केक कसा वाटतंय? हॅपी बर्थडे टू नॉर्मल. थांब सांगते काकाला. रिटर्न कर. हॅपी बर्थडे स्वराजाला. नॉर्मल वाटतं ना केक. मग केक रिटर्न करायला सांगूया ना. हॅपी बर्थडे. दुसरा आणायचा कुठला पाहिजे तुला सांग. कुठला पाहिजे तुला? तो डिसअपॉइंट केक मुळे झालाय. त्याला केकच माहिती नाही त्याला माहिती. अरे ते तुम्ही आणणार होतात की. तो नव्हता. आम्ही आलो तर तो नव्हता. हा बाहेर. आणि मला अशी करते म्हणजे तिला लाव. अरे तो केक पण दिसला पाहिजे म्हणून मी थोडंसं खाली घेतलं. आम्ही मुंडीनं आई आई त्या बाजूला दोघांना जाऊ. हा समोरून दोघांना. बर्थडे कोण बोलणार? बर्थडे आहे बोलायचं. हॅपी बोलायचं. बर्थडे इकडचं हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. आज नाही होत आहे का? हे म्हणून इकडे 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 लाव गे लाव. तिला आता प्रॅक्टिस झाली. लाव घे. केक कापतोय लक्ष द्या. याच्यावर केक कापतोय. बाहेर गेले. बोल बोल ना. बोल कसं बोल शकतो. ए भरो भरो. कॅमेरा. अरे खरंच बाबू नाही बाबा चावून खायचं असतं ते गोळ्या आहेत बाबा. हे म्हणतो प्लास्टिक आहे. प्लास्टिकच्या मध्ये टेकत आहे. बसा सगळ्यांनी बसा. खाऊ दे ना. बसा सगळ्यांनी. मला नकोय थांब. त्याला ते मल्हारला हे बसा बसा खाली. हे बसा सगळ्यांना पुढे द्या ना. बसा बसा. तुला नको बसा. सो आता सगळे इथे केक खायला बसलेले आहेत. हे बघा खादाड बघी विदाऊट मी खाल्ले. दीदी कसं वाटतंय? दीदी कसं वाटतंय? दीदी कसं वाटतंय? चांगलं वाटतं. थंड खाते. गारगार वाटतं. गारगार वाटतं. अजून थंडी सुरू नाही झाली. पाऊस पडतोय. तरी गारगार वाटतं. एवढा घाम येऊन बोलतो गारगार वाटतंय. स्वराज इथे थँक्यू. इथे
पण ते अरे, नाही, हे ना. नाही, चार्ज अरे, नाही. अरे ते काय झालं घेऊन गेलंय कसं वाटतं तू एवढा मोठा झाला आता 9 इयर्स थँक्यू झाला थँक्यू फोर्थला जाणार आणि मी किती तर सांग हां डोका ऑफकोर्स मी 9मध्ये असणार बिकॉज जेव्हा हा लॉन्च झालेला मी सिनियरमध्ये होते जागा कोण आणि त्याच्यानंतर फर्स्ट बड्डेला मी फर्स्ट स्टँडर्डला होती सो त्या हिशोबाने ते असं आता ते रेशो एक सेट झाला आहे सो त्यामुळे आम्हाला माहिती आहे मुद्दाम आणली टकले बंधूची पिशवी आहे जी की काकाला द्यायची आहे बंधू ना काका आणि पप्पा पण आले हे पण हे बघा टकले बंधू काय माहिती आहे पडून घेतोय लागेल कुठे थांबा आता काका. मम्मा हे बघ ना व्हिडिओ काढ काय फायदा मध्ये हातात घेऊन काढायचं ना ते काय दाखवते पण सगळ्यांना तेच सांगतोय मला कोणतं ऐकत नाही लांब जायचं हा वाढते ती बाकी सगळे राहू दे. सोबत नाही चला काढ्या काढ्या हे तुझं व्लॉग फोटो काढला असं वाटतंय काका स्वराज 9 वर्षाचा झाला बरं वाटतं 9 वर्ष पूर्ण आणि 10 वर्षात गेला असं मग 9 कम्प्लीट 10 रनिंग ना आता 10 मध्ये गेला ना हा 10 मध्ये कुठे म्हणली आता मी जेवायला बसलो मी आत्तूसाठी एवढा वेळ थांबलेली आता आत्तू मला दुसऱ्या आत्तूला सोडायला गेली तर मम्मीने मला वाटून ठेवलं दीदी पण जेवते दीदी आता भात नंतर घेईल मम्मीने मला सगळंच एकत्र वाटले थांबा दाखवते काय काय हे भात आणि चिकनचा रस्सा हे चिकन वडे आणि हे कांदा टोमॅटो आता मी जेवते आणि जेवून झाल्यावर भेटते सो दॅट्स फॉर टुडेज व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय